मोहोळ तहसीलमध्ये आमदार राजू खरे यांच्या हस्ते तिरंगा फडकवला. प्रशासनाकडून विशेष सत्कार. राज्यस्तरीय पुरस्काराचा मोहोळात सन्मान. तहसीलदार सचिन मुळीक यांच्या हस्ते आमदार राजू खरे यांचा सत्कार. मोहोळ तहसील कार्यालयात आमदार राजू खरे यांच्या हस्ते ध्वजारोहण. राज्यस्तरीय पुरस्काराबद्दल प्रशासनाकडून विशेष सत्कार. ही बातमी संकलित केली तडका न्यूज मराठीनं. महाराष्ट्र दिनाचं औचित्य साधून मोहोळ तहसील कार्यालयाच्या प्रांगणात उत्साही वातावरणात ध्वजारोहण सोहळा संपन्न झाला. मोहोळ विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजू खरे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं. यावेळी उपस्थित मान्यवरांनी राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली. प्रशासनाकडून आमदार राजू खरे यांचा गौरव. पुण्यातील दिमागदार सोहळ्यात आमदार राजू खरे यांना सरपंच परिषद मुंबई यांच्या वतीनं राज्यस्तरीय पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं. या मोठ्या यशाची दखल घेऊन मोहोळचे तहसीलदार सचिन मुळीक यांच्या हस्ते आमदार खरे यांचा शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन विशेष सत्कार करण्यात आला. लोकप्रतिनिधी आणि प्रशासन यांच्यातील समन्वयाचं प्रतीक म्हणून या सत्काराकडे पाहिलं जात आहे. मान्यवरांची उपस्थिती. शुक्रवार 1 मे रोजी सकाळी 8 वाजता पार पडलेल्या या सोहळ्याला प्रशासकीय अधिकारी आणि राजकीय क्षेत्रातील दिग्गज उपस्थित होते. यामध्ये प्रशासकीय अधिकारी तहसीलदार सचिन मुळीक, नायब तहसीलदार संदीप भोसले, सुधाकर धायजे, मोहोळ पोलीस निरीक्षक बाजीराव पवार, PSI कांबळे, माजी नगराध्यक्ष तथा नगरसेवक रमेश बारसकर, नगरसेवक सरफराज सय्यद, पंचायत समितीचे माजी सभापती असलम चौधरी, पंचायत समिती गटनेते संजीव खिलारे, पंचायत समिती सदस्य धनाजी माळी, बाळासाहेब गायकवाड, हनुमंत कसबे, संजय अण्णा क्षीरसागर. या प्रसंगी विविध राजकीय व सामाजिक क्षेत्रातील कार्यकर्ते, पदाधिकारी, पोलीस बांधव, महसूल विभागाचे कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. जनसेवेच्या कार्याचा जागर. ध्वजारोहणानंतर उपस्थितांशी संवाद साधताना आमदार राजू खरे यांनी महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाच्या शुभेच्छा दिल्या. मतदारसंघाच्या विकासासाठी आणि सर्वसामान्य जनतेच्या न्याय हक्कासाठी आपण सदैव कटिबद्ध असल्याचं त्यांनी सांगितलं. राज्यस्तरीय पुरस्कार हा मतदारसंघातील जनतेचा सन्मान असल्याची भावना व्यक्त केली.